ठीक आहे. तर आज आपण Node.js विथ AI शिकणार आहेत, ज्यामध्ये आपण Node.js चे कन्सेप्ट, Node.js मध्ये काय काय रिक्वायरमेंट्स असतात किंवा Node.js कशासाठी यूज होतं, प्लस मध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, या पद्धतीने आपण Node.js चे प्रिपरेशन करू बाय युजिंग AI. तर चॅट जीपीटीचा यूज करतोय, ज्याच्यामध्ये आपण आपले क्वेश्चन्स विचारणार आणि त्या पद्धतीने आपण शिकत जाणार. ठीक आहे. तर प्रेरिक्विसाइट्स JavaScript ES6, मेजरली मोस्ट ऑफ द फीचर्स जे काही JavaScript ES6 मध्ये इंट्रोड्यूस झाले त्या ES6 फीचर्स वरती तुमची कमांड असणं गरजेचं आहे. देन द डिफरन्स बिटवीन लेट अँड कॉन्स्ट, तुमचे व्हेरिएबल्स तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचे फंक्शन्स, मेजरली ॲरो फंक्शन्स हे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण की तुमचे अनोनमस फंक्शन्स असतील, नेम्ड फंक्शन्स असतील, तर हे किंवा फंक्शन एक्सप्रेशन्स असतील, याचा तेवढा यूज होणार नाही जेवढा तुमचा ॲरो फंक्शन्स याच्यामध्ये होईल. देन प्रॉमिस अँड असिंक अँड अवेट हा एक नवीन जो काही ॲडव्हान्स जावास्क्रिप्टचा जो कन्सेप्ट आहे तो तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण की असिंक अँड अवेट यामध्ये खूप सारा यूज केला जातो Node.js मध्ये. देन कॉलबॅक्सचा पण यूज खूप सारा होतो, कारण की मोस्टली ह्या जे असतात तर API सोबत डील करण्यासाठी आपण जास्तीत जास्त यूज करतो Node.js किंवा API क्रिएट करणं असतील किंवा दुसऱ्या API कॉल करणं असतील किंवा मग काही प्रोसेसिंग असतील, फाईल प्रोसेसिंग असतील, यासारख्या अशा ॲक्टिव्हिटी आपण ज्या करतो ज्याच्यामध्ये कॉलबॅक आपल्याला खूप गरजेचं आहे. ऑब्जेक्ट अँड ॲरेवरती कमांड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन मॉड्यूलचा कन्सेप्ट पण क्लिअर असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे तुम्हाला कोणती गोष्ट कुठे ठेवायची, डिस्ट्रक्चरिंग कशी करायची, फाईलचा डिवायडेशन्स कसं करायचं, त्यानंतर ती फाईल बाकींच्या मॉड्यूलसाठी अवेलेबल कसं करून द्यायचं, नंतर इम्पोर्ट कसं वापरायचं, एक्सपोर्ट कसं वापरायचं, याचं पण आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. हे आपण जावास्क्रिप्टमध्ये बघितलेलंच आहे. आता स्टार्ट करू. कुठेही एखाद्या फोल्डरमध्ये जर आपण गेलो, फॉर एक्झाम्पल एखादा फोल्डर तयार करा, एक न्यू फोल्डर ज्याच्यामध्ये Node.js ट्युटोरियल म्हणून मी एक फोल्डर तयार केला. या फोल्डरमध्ये काय करायचं आता आपल्याला, आपले प्रोजेक्ट्स वगैरे क्रिएट करायचे किंवा आपण याच्यामध्ये आपले कामं करू शकतो. सिंपल असतं. याला तुम्ही ओपन करा VS कोडमध्ये किंवा डायरेक्टली टर्मिनलमध्ये ओपन केलं तरी तुमचं काम होऊन जाईल, पण VS कोडच याच्यामध्ये आपण ठेवू. सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण इथूनच परफॉर्म करू. आता याच्यामध्ये मला काय करायचं की एक स्टार्टिंगला याच्यामध्ये खरंच नोड अवेलेबल आहे की नाही आहे, त्यासाठी जर समजा कोणी इन्स्टॉलेशन वगैरे केलं नसेल तर डायरेक्टली Node.js डाउनलोड करून इन्स्टॉल करा. देन जर इन्स्टॉल असेल तर तो तुमचं व्हर्जन्स वगैरे दाखेल, तुम्ही तो व्हर्जन्स वगैरे बघू शकता. ज्याला वाटलं की आपलं व्हर्जन हे खूप जुनं आहे, ज्याला अपडेट करायचं असेल तर त्यांनी परत Node.js इन्स्टॉल केलं तरी चालतं. नोड हायफन व्ही, ठीक आहे. नोड हायफन व्ही ही एक कमांड आहे. या कमांडने काय होतं की तुम्हाला तुमचं नोडचं व्हर्जन लक्षात येतं, की जे काय तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती, तुमच्या PC वरती जे काय व्हर्जनचं नोड तुम्ही इन्स्टॉल केलं असेल ते व्हर्जन तुम्हाला इथे दाखवतं. जसं की माझ्या केसमध्ये 22.15.1, ठीक आहे, हे व्हर्जन आहे. तर हे व्हर्जन चेक करण्यासाठी पहिली स्टेप नोड हायफन व्ही. इवन तुम्ही NPMचं पण व्हर्जन चेक करू शकता. आता हे इन्स्टॉल करण्याची गरज काय, कारण की आपण आता काय करणार आहे की इतक्या वेळेस आपण जे काही नोडचा यूज करत होतो, जसं की NPM वगैरे ही साईड आपण यूज करत होतो, तर हे तुम्ही ब्राउझरवरती चेक करत होता. पण आता आपल्याला ब्राउझरवरती चेक न करता आपण आता त्याला फाईल सिस्टीममध्ये आणतोय. ठीक आहे. आपण आता त्याला फाईल सिस्टीममध्ये आणतो आणि फाईल सिस्टीम मधून आपण त्याला यूज करणार आहे. त्याला आता आपण सॉफ्टवेअर ॲज अ सॉफ्टवेअर सारखं ट्रीट करणार आहे. ठीक आहे. देन एक तर तुम्ही डायरेक्टली फाईल्स तयार करू शकता. ठीक आहे. जसे की कन्सोल लॉग हॅलो वर्ड्स आपण एखाद्या हॅलो डॉट JS मध्ये टाकू शकतो आणि त्याला जर रन करायचं असेल तर नोड आणि त्या फाईलचं नाव, ठीक आहे, नोड हॅलो डॉट JS. या पद्धतीने आपण आपली जावास्क्रिप्टचा जो कोड असेल तो आपण रन करू शकतो. इतक्या दिवस आपण बघितलंच की कसे एखाद्या जावास्क्रिप्टची फाईल रन करायची असेल त्यावेळेस आपण ती कशी रन करतो. तर नोड स्पेस त्या फाईलचं नाव हे जर टाकलं की तुम्ही ती फाईलला रन करू शकता. तर रन करण्यासाठी ही कमांड आहे. पण कोर कन्सेप्ट हे Node.js त्याच्यामध्ये एक सिंपल फंक्शन असतं. एक सिंपल फंक्शन मध्ये ह्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे, ज्या की आपण त्याला कोर समजतो. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर आपल्याला Node.js समजायला सोपं जातं. प्रत्येक फंक्शन मध्ये, मेजरली प्रत्येक फंक्शन मध्ये Node.js ह्या गोष्टी वापरल्या जातात. जसं की dir नेम हे बाय डिफॉल्ट तुम्हाला त्या डिरेक्टरीचं नाव तुम्हाला दाखवतं की कोणती डिरेक्टरी आहे. देन तुमची फाईल नेम, एक्झॅक्टली कुठली फाईल आहे तुमची, त्या फाईलचं नाव तुम्हाला तिथं प्रिंट करायचं असेल किंवा यूज करायचं असेल त्यावेळेस आपण हे वापरणार. रिक्वायर, ज्यावेळेस आपल्याला
एखादं मॉड्यूल इम्पोर्ट करायचं असतं तर त्यावेळेस आपण इम्पोर्ट वापरतो, आणि मॉड्यूलमध्ये जसं की एक्सपोर्ट असेल, एक्सपोर्ट डिफॉल्ट्स असेल, ही आपण गोष्ट मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट असेल, तर ह्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये वापरतो. तर एखादा कोड आपण बनवणार, कारण की एकाच पेजवरती सगळा कोड आपण लिहिणार नाही. त्याला आपण डिव्हाइड करणार आहे, वेगवेगळ्या स्ट्रक्चराइज फोल्डरमध्ये त्याला स्टोअर करणार आहे, आणि ते कुठून तरी आपल्याला कधी कधी प्रत्येक रियुजेबिलिटीसाठी आपण काय करणार आहे, त्याला मॉड्यूल बेस्ड आर्किटेक्चरमध्ये यूज करणार आहे. ठीक आहे. एक CJS आणि MJS अशा दोन प्रकारचे असतात. जसे की CJS हे कॉमन जावास्क्रिप्ट असतं, आणि MJS हे तुमचं मॉड्यूल बेस्ड जावास्क्रिप्ट असतं. तर हे कसं यूज करायचं, किंवा एखादा आपण कोड लिहितो तो कोड रियुजेबल कसं करायचं, तर त्यासाठी आपण हे मॉड्यूल बेस्ड आर्किटेक्चर किंवा मॉड्यूल्स आपण त्याला बनवतो, आणि ते मॉड्यूल आपण एक्सपोर्ट करतो, जेणेकरून दुसऱ्या मॉड्यूलला ते इम्पोर्ट करता येईल, किंवा दुसऱ्या फाईलवरती आपण त्याला इम्पोर्ट करता येईल. तर त्यावेळेस आपल्याला हे मॉड्यूल बेस्ड आर्किटेक्चर करायचं. देन काही मॉड्यूल्स हे इनबिल्ट पण असतात, जसं की फाईल सिस्टम. आता जितक्या दिवस जसं की आपण फ्रंट एंड शिकत होतो, फ्रंट एंड मध्ये फाईल सिस्टमचा ऍक्सेस नव्हता. जसं की एखादी नवीन फाईल तयार करणं, एखादी फाईल रीड करणं, ठीक आहे, एखादा एक्सेल बनवणं, एक्सेलला रीड करणं, ह्या ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करू शकत नव्हतो. एखादी फाईल डिलीट करणं, एखाद्या फोल्डरमध्ये आपल्याला जाऊन एखादी फाईल बनवायची, तर ते फाईल बनवणं, तर ह्या ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करू शकत नव्हतो. पण आता ज्यावेळेस आपण Node.js वापरणार, आपण सर्व्हर साइड वापरणार, आणि सर्व्हर साइड म्हणजे तुमच्या ब्राउझरच्या बाहेर येऊन आपण आता ऍक्टिव्हिटी करतोय. त्यामुळे आपल्याला आता सर्व्हर साइडचा यूज पूर्ण घ्यायचा आहे, आणि पूर्ण कम्प्युटर आपण याच्याद्वारे ऍक्सेस करू शकतो. तर फाईल सिस्टमचा पण याच्यामध्ये ऍक्सेस आहे, तर त्यासाठी FS मॉड्यूल ऑलरेडी डिफाईंड आहे, तर ते मॉड्यूल पण आपण बघणार आहे. इव्हेंट्स अँड इव्हेंट इमिटर याचा जास्तीत जास्त आपल्याला यूज करायचा. ठीक आहे. बफर्स अँड स्ट्रीम्स याचा यूज करावा लागेल, किंवा ह्या कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं. बफर काय असतात, स्ट्रीम्स काय असतात. जसे की तुम्ही असिंक्रोनस प्रोग्रामिंग बघितलं असेल, तर असिंक्रोनस मध्ये तुम्ही स्ट्रीम्स सोबत तुम्ही फॅमिलियर झालेलेच आहात. देन पाथ काय असतो, ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि HTTP मॉड्यूल्स, हे आपण आपल्याला ऍक्सेस याच्यामध्ये भेटून जातो. ठीक आहे. पाथ, तुमचा जो काही फोल्डरचा पाथ असेल तो ऍक्सेस भेटतो. ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही फंक्शनलिटी आपल्याला परफॉर्म करता येतात. ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स आपण कॉल करू शकतो सर्व्हर थ्रू, आणि HTTP मॉड्यूलचा पण आपण यूज करू शकतो, ज्याचं जास्तीत जास्त आपण यूज करणार आहेत. कारण की मेजरली जरी नाही म्हटलं तर 80% किंवा 90% डेव्हलपर आपण म्हणू शकतो की सर्व्हर साइड प्रोग्रामिंगचा लँग्वेज किंवा Node.js चा यूज हा API बनवण्यासाठी होतो. तर आपण API पण बनवणार आहे. देन सिंपल असतं की तुम्ही एक सिंपल वेने सर्व्हर कसं तयार करता. कारण की आता API जर तुम्ही बघितलं असेल, तर API मध्ये काय असतो की तुमचा कुठला तरी पाथ दिलेला असतो, आणि त्या पाथ वरती तुम्ही गेट वापरता किंवा पोस्ट वापरता किंवा कुठली तरी मेथड त्यावरती अप्लाय करता, किंवा त्याला डेटा पास करता, किंवा त्या API कडून किंवा त्या URL कडून आपण डेटा घेत असतो. तर तो URL बनवायचा कसा, तर त्यासाठी कारण की आपण आपलं सिंगल कम्प्युटर वापरणार आहे, तर सिंगल कम्प्युटर मध्येच आपण काय करू शकतो, मल्टिपल प्रोजेक्टसाठी त्याचे डिवाइड करू शकतो. मल्टिपल प्रोजेक्टसाठी आपण त्याचे सर्व्हर तयार करू शकतो. ठीक आहे. आता सर्व्हर म्हणजे काही वेगळं कन्सेप्ट नसून एक तुमचा स्पेस तयार करतोय, आणि त्या स्पेस मध्ये आपला कोड रन करतोय. तर त्यासाठी एक सिंपल असतं, तुमचा HTTP मॉड्यूल आपल्याला गरजेचं असतं. त्यासाठी आपण HTTP हे रिक्वायर्ड करतो. आता इथं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही आता Node.js बघणार, तर Node.js मध्ये तुम्हाला हाच पॅटर्न सगळीकडे बघायला भेटेल. एक तर रिक्वायर्ड असेल, किंवा इथे स्टार्टिंगला इम्पोर्ट स्टेटमेंट असेल. या दोन्हीपैकी कुठलं तरी एक स्टेटमेंट असेल, आणि तेच सगळ्या प्रोजेक्टमध्ये फॉलो केलेलं असेल. असं होणार नाही की एका फाईलमध्ये आपण इम्पोर्ट वापरतोय आणि दुसऱ्या फाईलमध्ये आपण रिक्वायर्ड वापरतो. तर तसं नाही चालणार. आपण एकच कुठला तरी पॅटर्न फॉलो करायचा. एक तर तुम्ही इम्पोर्ट वापरा, किंवा मग रिक्वायर्ड वापरा. ठीक आहे. तर रिक्वायर्ड HTTP जेवढे काही मॉड्यूल्स असतील, तर ते मॉड्यूल्स आपल्याला आता यूज करायचे. आता हे मॉड्यूल्स आपल्याला लक्षात ठेवणं पण खूप गरजेचं आहे, कारण की आपण ज्यावेळेस प्रोग्रामिंग करणार किंवा आपल्याला ज्यावेळेस गरज लागणार, तर त्यावेळेस हे मॉड्यूल्स आपले यूज करण्याचे, या मॉड्यूलचा यूज काय असतो, हे मॉड्यूल्स अवेलेबल आहे, कुठले कुठले मॉड्यूल्स अवेलेबल आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. तर HTTP एक मॉड्यूल आहे जे आपल्याला लागणार, त्याचा आपण काय केलं, एक व्हेरिएबल बनवला आणि त्याच्यामध्ये तो स्टोअर केला. बाय युझिंग HTTP आता आपण HTTP सगळ्या मेथड जे असतील ते वापरू शकतो. देन एक सर्व्हर बनवलंय, ज्याच्यामध्ये मी काय केलं की HTTP जो की हा आपण ऑब्जेक्ट बनवला, डॉट क्रिएट सर्व्हरने काय होणार, सर्व्हर क्रिएट होणार. ठीक आहे. आता ज्या वेळेस एक फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये आपण काय करतो, आणखी एक फंक्शन लिहितोय. ठीक आहे. ही फंक्शनची डेफिनेशन पूर्ण, जसे की दोन पॅरामीटर्स आहेत, एरो फंक्शन आहे, नंतर कर्ली ब्रॅकेट आहे, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये कोड आहे, म्हणजे हा पूर्ण फंक्शनची डेफिनेशन आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनला एखादं फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट पास करतो, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, फर्स्ट क्लास फंक्शन. ठीक आहे.
त्यावेळेस आपण फंक्शनला ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट करतो किंवा एखादं फंक्शन ॲज अ फंक्शन रिटर्न करतो, त्यावेळेस आपण त्याला फर्स्ट क्लास फंक्शन म्हणतो. आता हे फंक्शन्स आपण मेजरली रिॲक्ट सॉरी आपण नोड जेएस मध्ये याच पद्धतीने वापरणार. ठीक आहे. कुठलं तरी एक फंक्शन, जसे की एक क्रिएट सर्व्हर हे फंक्शन आहे, आणि या फंक्शन मध्ये आपण काय करतो, एक फंक्शनची डेफिनेशन पास करतोय. ठीक आहे. आता याच्यात काय होणार, एक पहिला जो पॅरामीटर असेल तो रिक्वेस्ट, आणि दुसरं पॅरामीटर असेल ते रिस्पॉन्स. आता हाच पॅटर्न सगळीकडे फॉलो आहे की इव्हन तुम्ही मल्टिपल्स ज्यावेळेस आपण आता कोड बेस बघणार किंवा ज्यावेळेस आपण नोड जेएस मध्ये भरपूरसा कोड करणार, त्यावेळेस हा पॅटर्न फॉलो असतो. कारण की सर्व्हर म्हणजे काय, की काहीतरी रिक्वेस्ट घेणार आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी रिस्पॉन्स देणार, हे सर्व्हरचं काम असतं. म्हणून सगळे फंक्शन याच पद्धतीने डिझाइन केले असतील. ठीक आहे. इथे तुम्ही हे पॅरामीटरचे नाव काही देऊ शकता, पण समजण्यासाठी पहिला जो पॅरामीटर असतो तो रिक्वेस्टच असला पाहिजे, आणि दुसरा जो पॅरामीटर असेल तो रिस्पॉन्सच असला पाहिजे. मग रिक्वेस्ट म्हणजे काय, ज्यावेळेस आलेली रिक्वेस्ट, समजा एखादी गेट रिक्वेस्ट आपण पास केली किंवा एखाद्या गेट बाय आयडी एखादी आपण एपीआय आपल्याकडे आली, तर सर्व्हर काय करणार, ती ॲज अ रिक्वेस्ट ट्रीट करणार, कारण की ती त्याला रिक्वेस्ट आलेली असेल, आणि त्याचा अगेन्स्ट मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करणार, डेटाबेस मधून डेटा फेच करणार, आणि नंतर काय करणार, त्याचा रिस्पॉन्स सेंड करणार. तर त्यासाठी हे रिस्पॉन्स पॅरामीटर असेल. तर रिस्पॉन्स काय करणार, रिस्पॉन्स डॉट राईट, ज्यावेळेस त्याला रिस्पॉन्स पाठवायचा असेल त्यावेळेस काय करेल, रिस्पॉन्स डॉट राईट, आणि तो काय करेल याच्यामध्ये एक, जर तुम्हाला एक ऑब्जेक्ट पाठवायचा असेल, ॲरे पाठवायचा असेल, किंवा एखादी सिंगल स्ट्रिंग पाठवायची असेल, तर राईट मध्ये तो काय करणार, रिस्पॉन्स त्याचा लिहिणार आणि रिस्पॉन्सला एंड करणार. त्यावेळेस ज्यावेळेस कोणी कॉल करेल त्यावेळेस हा रिस्पॉन्स त्याच्यापर्यंत पोहोचला जाईल. ठीक आहे. ज्यावेळेस कोणी एखादा एपीआय कॉल करेल त्यावेळेस हा रिस्पॉन्स, जो रिस्पॉन्स डॉट राईट मध्ये लिहिलेला असेल, तो रिस्पॉन्स पोस्टमॅन मध्ये म्हणा, किंवा तुम्ही फ्रंट एंड मध्ये जर वापरत असाल, एपीआय कॉल केले असेल, सर्व्हिसेस वापरत असाल, तर त्या सर्व्हिस मध्ये त्याचा रिस्पॉन्स चालला जाईल. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी वापरतो. देन हा झाल्याच्या नंतर जो सर्व्हर आहे, तर सर्व्हर कुठल्या तरी पोर्ट वरती पण असला पाहिजे, कारण की मल्टिपल पोर्ट्स वरती आपण ह्या काय करतो, एक सर्व्हर पूर्ण फंक्शनॅलिटीज एक काय करतो, इकोसिस्टमच त्याची तयार करतो. त्याच्यासाठी वेगवेगळे थ्रेड्स असतात, ते थ्रेड्स त्याच्यासाठी काम करतात. तर त्यासाठी आपण त्याला पोर्ट वरती रन करतो, कारण की ब्राउझर वरती आपण डायरेक्टली एखादा टाकला लोकल होस्ट, तर लोकल होस्ट कुठल्या तरी एखाद्या पोर्ट वरती तो रन होणार. मग तो पोर्ट पण आपण इथूनच डिफाइन करणार. बाय डिफॉल्ट आपण 3000 देतो, तर आपण इथे काही पोर्ट नंबर आपण देऊ शकतो, पण तोच पोर्ट रन होणार जो अवेलेबल असेल. तर सर्व्हर डॉट लिसन आणि त्या पोर्टचं नाव. देन ज्यावेळेस कधी हा फंक्शन कॉल होणार त्यावेळेस काय करणार, हा सर्व्हर रनिंग ऑन पोर्ट 3000, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट रन करणार किंवा ज्यावेळेस आपण हा कोड रन करणार, त्यावेळेस तुम्हाला आधीच हा काय करणार, सर्व्हर लिसन सर्व्हर रनिंग ऑन पोर्ट 3000, हा काय करेल, तुम्हाला कन्सोल लॉग मध्ये देऊन टाकेल. जर हा मेसेज आला, समजून जायचं की आपण हा सर्व्हर जो आहे तो 3000 पोर्ट वरती रन केलेला आहे, किंवा हा रन एक्झिक्युशन झालेला आहे. ठीक आहे. आता इवन नोड जेएस वरती काम करायचं म्हणजे नोड जेएस हे पूर्ण तुम्हाला बेसिक फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं. पण जर त्याला फ्रेमवर्क बेस आपल्याला आर्किटेक्चर समजून घ्यायचं असेल, किंवा त्याचा ॲज अ फ्रेमवर्क यूज करायचा असेल, किंवा फ्रेमवर्क मध्ये आपल्याला काम करायचं असेल, तर एक्सप्रेस इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक्सप्रेस काय, हे नोड जेएसचं फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. जसं अँग्युलर हे जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे, रिॲक्ट हे जावास्क्रिप्टची एक लायब्ररी आहे, तसंच एक्सप्रेस हे नोड जेएसचं फ्रेमवर्क आहे. म्हणजे आपण वापरतो जावास्क्रिप्टच, पण जावास्क्रिप्ट हे काय करतो, एका डिस्क्राईब पॅटर्नने, किंवा आपण एखाद्या डिझायर एखाद्या फ्रेमवर्क मध्ये, किंवा आपण एका स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करतो, त्याला आपण म्हणतो फ्रेमवर्क. ठीक आहे. म्हणजे ही गोष्ट इथेच झाली पाहिजे, ती या गोष्टीचा कोड इथेच लिहिला पाहिजे, हे सांगणंच म्हणजे काय, हे फ्रेमवर्क. तर त्या फ्रेमवर्कचा आपण यूज करणार. इनिशियलायझेशन प्रोजेक्ट, जर त्यावेळेस आपल्याला एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा त्यावेळेस सिंपल असतं, npm init -y हे ऑप्शनल आहे, पण npm init ही काय एक कमांड आहे. npm init npm init चं काम काय, एखादा प्रोजेक्टला तुमची नोड पॅकेज मॅनेजर हे इनिशियलाइज करणं, किंवा बेसिक गोष्टी इनिशियलाइज करणं. हा काय करेल, npm init तुमचं पॅकेज डॉट जेसॉन हे क्रिएट करून देईल. ठीक आहे. पॅकेज डॉट जेसॉन हा क्रिएट करून देईल. देन आणखी आपल्याला गिट इग्नोर लागणार, कारण की आपण हा कोड बेस गिट वरती पण टाकणार आहे, त्याच्यासाठी गिट इग्नोर पण लागेल. देन डॉट env कशासाठी, ज्यावेळेस आपल्याला एखादे काही इन्व्हायरमेंट्स असतात, इन्व्हायरमेंट इन द सेन्स अशा गोष्टी ज्यावेळेस आपण एखाद्याला कोड शेअर करतो, तर त्या कोड शेअर करते वेळेस आपल्याला त्या सिक्रेसी त्याला मेंटेन करायची असेल, किंवा आपण आपल्या बेसिक गोष्टी ह्या शेअर करायच्या नाहीत, जेणेकरून आपला जो कोड आहे तो सिक्युअर राहील. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असं, काही काही मेजरली कीज असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा चॅट जीपीटीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल, आणि जर तुम्ही कोड शेअर करता, तर तुमचं चॅट जीपीटीचं सबस्क्रिप्शन तोच यूज करेल. तर जेवढ्या जास्त तुम्ही म्हणजे तुमच्या सबस्क्रिप्शनने तो काय करेल, मग कॉल करत जाईल, ज्याचं बिलिंग तुम्हालाच येईल. अशा काही गोष्टी असतात, जसं की आपण काही पेड सबस्क्रिप्शन घेतलं, आणि पेड सबस्क्रिप्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी ते युजफुल आहे,
पण जर समजा आपण एखाद्याला कोड शेअर करतो, एखाद्या टीममेटला आपण किंवा आपल्या फ्रेंडला शेअर करायचं म्हटलं, कोड तर ठीक आहे, देण्यासारखं आहे, काय हरकत नाही. पण आपलं जे सबस्क्रिप्शन आहे तर तो त्याने यूज नाही करायचा. मग त्यासाठी आपल्याला काही सिक्रेसी मेंटेन ठेवावं लागतात. मग .env ही इन्व्हायरमेंट फाईल आहे, तर ज्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट्स हे तुम्हाला क्रिएट करायचे असतात. अशा सिक्रेट कीज हे तुम्हाला इथे रजिस्टर करायचे असतात आणि इथूनच आपण ते वापरतो. त्यासाठी आपल्याला .env ही पॅकेज पण लागेल. ज्यावेळेस आपण इन्व्हायरमेंट म्हणतो त्यावेळेस .env हे पॅकेज लागणार. म्हणजे ह्या इन्व्हायरमेंटचे फाईल्स ज्यावेळेस आपल्याला इन्व्हायरमेंट मधले जे कंटेंट असतील ते ऍक्सेस करायचे असतील तर .env पॅकेज तुम्हाला मदत करेल. आता एक्सप्रेस.js फ्रेमवर्क काय करतं? तर एक्सप्रेस.js मध्ये आपण राउटिंग करू शकतो. मिडल्सवेअर आता राउटिंग माहिती आहे आपल्याला, जसं की आपण पाथ बनवतो कुठले तरी एपीआय, आता एपीआय जेवढे एपीआय बनवणार आपण तर तेवढेच काय करणार, ते राउटिंग पण तशीच बनणार. ठीक आहे, जेवढे एपीआय बनवणार तेवढे तुमचे राउटिंग बनणार. आता आपण काय करतो, राउटिंग तर याच्यामध्ये बनवू शकतो एक्सप्रेस.js मध्ये, सोपं आहे. मिडलवेअर एक कन्सेप्ट आहे. मिडलवेअर म्हणजे काय, की एक अशी रिक्वेस्ट असेल किंवा रिस्पॉन्स असेल. ठीक आहे, रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स. आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस रिस्पॉन्स देतो किंवा ज्यावेळेस आपण रिक्वेस्ट पास करतो किंवा रिक्वेस्ट घेतो, तर त्यावेळेस काय करायचं की त्याला मिडलवेअर मधून पास करावं लागतं. मिडलवेअर काय असतं की सिक्युरिटी चेक असतं. जसे की आपण एखाद्या मॉलमध्ये एंट्री घेतो, त्या मॉलमध्ये एंट्रन्स वरतीच काय असतं, तुम्हाला ते सिक्युरिटी चेक असतं. तो काय करतो की तुमच्या सिक्युरिटी चेक करतो की तुमच्यामध्ये काही मालवेअर आहे का, तुम्ही काही असं शस्त्र वगैरे घेऊन चाललेत का, हे सिक्युरिटी चेक करतं. हे सेम त्याच पद्धतीने असतात मिडलवेअर. तर मिडलवेअरचं काम काय असतं, जसं समजा फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यामधून जातो, जसं की एखाद्या मॉलमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपण काय करतो, त्या सिक्युरिटीच्या त्या बॉक्समधून आपण आत एंट्री करतो. जर समजा काही डिटेक्ट झालं, समजा काही लोखंडाच्या धातूच्या वस्तू वगैरे डिटेक्ट झाल्या, तर तो काय करतो की तिथेच गेटवरतीच ठेवून घेतो आणि तुम्हाला आतमध्ये पाठवतो. सेम तसंच काय, जर फॉर एक्झाम्पल जर समजा एखादी रिक्वेस्ट आली, रिक्वेस्ट बाय आयडी आली, तर मिडलवेअर जर लावलेलं असेल आपण, आणि मिडलवेअर काय, मिडलवेअरचं काम काय करणार, गेट रिक्वेस्ट तर आहेत, पण गेट रिक्वेस्ट मध्ये काही असे हेडर्स आहेत का, किंवा काही अशा कन्सेप्ट आहेत का, किंवा हेडर मध्ये काही टोकन पास केलं का, जसं की आपण JWT टोकन पास करत होतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण जे एखादा एपीआय कॉल करतो, त्या एपीआय कॉल सोबत फ्रंट एंड मधून आपण JWT टोकन पास करतो. तर एक बॅकएंड मध्ये असंच आपण एक मिडलवेअर बनवणार, त्याच्यामध्ये काय करणार, तो JWT टोकन चेक करेल की खरंच हा व्हॅलिड युजर आहे की नाही. जर व्हॅलिड युजर असेल तरच काय करेल, त्याला पुढच्या एक्झिक्युशनसाठी पाठवेल. फॉर एक्झाम्पल मी काय केलं की एक गेट रिक्वेस्ट पाठवली, गेट गेट प्रोडक्ट बाय आयडी. ठीक आहे, एक गेट प्रोडक्टची एपीआय मी कॉल केली आणि ते प्रोडक्टचा आयडी मी पास केलेला आहे. आता प्रोडक्टचा आयडी जाऊन काय करेल, एक तर बॅकएंडचं काम काय असेल की तो प्रोडक्टचा आयडी घेणे, डेटाबेसमध्ये सर्च करणे, जो काय रेकॉर्ड भेटणार तो फ्रंट एंडला रिटर्न करणे, हे सर्व्हरचं काम. आता ज्यावेळेस मिडलवेअर आपण त्याला ऍड करतो, त्यावेळेस मिडलवेअर काय करतो की पहिले चेक म्हणजे त्याच्यामध्ये जर टोकन असेल तर तो त्या टोकन वरनं डेटाबेस मध्ये जाणार, डेटाबेस मध्ये त्या टोकनचा युजर आहे का, तर तो युजर चेक करणार, जर युजर व्हॅलिड असेल तरच काय करणार, त्याला डेटाबेस मध्ये एंट्री देणार किंवा ते रिक्वेस्ट जी असेल ते पुढे पास करणार. तर त्यासाठी मिडलवेअर वापरतात. तर मिडलवेअरचा खूप जास्त यूज हा नोड.js मध्ये होतो. देन हँडलिंग रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. ठीक आहे, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हँडल करायचं. तर रिक्वेस्ट म्हणजे काय, आलेली रिक्वेस्ट त्याला व्यवस्थित स्ट्रक्चराइज करणं, त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी घेणं, त्यानंतर त्याच्यानुसार रिस्पॉन्स मध्ये त्याला काय द्यायचं, तर त्या रिस्पॉन्सचा प्लॅन करणं. हे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आपण इथेच बघतो, कारण की सर्व्हरचं कामच ते असतं, रिक्वेस्ट घेणं आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये रिस्पॉन्स देणं. देन एरर हँडलिंग पण चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये जमलं पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण ट्राय कॅच असेल तर ट्राय कॅच ब्लॉक आपण वापरतो. काही एरर्स असतात तर एररचे कोड, जसे जर समजा तुम्ही बघितलं असेल कधी, तुम्हाला एखादा पाथ फाइंड नाही झाला तर लगेच तुम्हाला 404 चा एरर येतो, 404 पेज नॉट फाउंड. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला अनऑथराइज ऍक्सेस, ज्यावेळेस तुम्ही अनऑथराइज असतात तर त्यावेळेस अनऑथराइज ऍक्सेस, त्यावेळेस काही कोड पाठवले जातात, जसं की 20 ओके असा कोड येतो, 404 पेज नॉट फाउंड असे एरर येतात. त्यानंतर असेच एरर जसे की 3300 चे असतील, काही ऑथराइज टोकन्स रिलेटेड असतील, असे टोकन्स तुम्हाला भेटतात, असे कोड्स तुम्हाला भेटतात, तर ते एरर हँडलिंग मध्ये तो पार्ट येतो. देन कॉर्स, याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे ट्रेंड वेन आपण शिकणार आहेत. कॉर्स म्हणजे काय, तर कॉर्स कधी वापरतो, ज्यावेळेस एक डोमेन दुसऱ्या डोमेनला ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल आपण जर समजा abc.com नी xyz.com चा डेटा जर ऍक्सेस करायचा असेल तर त्यावेळेस हा कॉर्स इश्यू येतात. ठीक आहे, हे क्रॉस ओरिजिन रिसोर्स शेअरिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे, कॉर्स, क्रॉस ओरिजिन रिसोर्स शेअरिंग. आता क्रॉस ओरिजिन म्हणजे ज्यावेळेस वेगवेगळे डोमेन्स असतात, क्रॉस डोमेन असतात, त्यावेळेस रिसोर्स शेअर करायचे की नाही
हे आपण त्याला लिमिटेड करतो. कारण की काय असतं की जर समजा API बनवली आपण आणि आपण होस्ट केली तर ती API कोणीही यूज करेल. जर समजा एखाद्याला माहिती झालं किंवा इव्हन जरी नेटवर्क टॅब जरी त्यानं फ्रंट एंड वरती ओपन केला तर त्याला कळेल की या API मधून डेटा येतो. मग तो API घेऊन काय करतील, प्रत्येक जण त्याचा रिक्वेस्ट सेंड करत राहील, यूज करत राहील, जेणेकरून आपल्या सर्व्हरचा डेटा एक्झॉस्ट होणार, आपल्या डेटाबेसमध्ये अननेसेसरी एंट्री पडत राहणार. तर त्याच्यामुळे त्याला रिस्ट्रिक्ट करणं पण गरजेचं आहे. मग कॉर्स काय करेल तर तुम्हाला मदत करेल, ज्या ज्या डोमेनला ऍक्सेस द्यायचा त्या त्या डोमेनला ऍक्सेस देणार, आणि ज्या ज्या डोमेनला ऍक्सेस नाही द्यायचा त्या त्या डोमेनला ऍक्सेस तो देणार नाही. फॉर एक्झाम्पल जर समजा मी एखादा सर्व्हर बनवलं आणि त्याला सांगितलं की हा जो कोड आहे तो फक्त abc.com लाच फक्त ऍक्सेसिबल राहील, abc.com लाच काय करणार त्याचा ऍक्सेस द्यायचा, मग त्यावेळेस आपण हे कॉर्सला तिथे एनेबल करतो किंवा त्या कॉर्सला abc.com हा व्हॅलिड डोमेन आपण म्हणून रजिस्टर करतो. देन डेटाबेस कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण खूप बघणार आहे, ज्याच्यामध्ये MongoDB आपण मोस्टली बघणार आहे, MongoDB आणि MySQL पण बघू, जेणेकरून आपल्याला दोन्ही डेटाबेस आपण हँड्स ऑन नॉलेज त्याच्यावरती भेटेल किंवा दोन्ही डेटाबेसमध्ये आपण वर्क करू शकू. MongoDB विथ Mongoose, ज्यावेळेस आपण Mongoose म्हणतो त्यावेळेस एक जे की ॲप्लिकेशन्स असतं MongoDBचं, त्या Mongoose ॲप्लिकेशन किंवा Mongoose ही लायब्ररीज आहे. Mongoose ही एक लायब्ररी आहे जे की तुम्हाला MongoDB ॲक्सेस करायला मदत करतं. तर Mongoose आपण बघणार आहे. देन MySQL ॲक्सेस करायचं असेल तर MySQL2 किंवा SQLize ह्या दोन लायब्ररीज आहेत जे तुम्हाला MySQL ह्या प्रोव्हाइड करतात. देन ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन पण आपण बघणार, ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. ठीक आहे, ऑथेंटिकेशन म्हणजे काय, युजर व्हॅलिड आहे की नाही. ठीक आहे, अँड ऑथरायझेशन म्हणजे काय की व्हॅलिड जर असेल तर तो कोणता रोलमध्ये येतो त्याचा रोल डिफाईन करणं, ते झालं ऑथरायझेशन. ऑथेंटिकेशन म्हणजे खरंच आहे ऑथराइज युजर आहे त्याला ऑथेंटिकेशन म्हणतो. युजर ऑथेंटिकेट ऑर नॉट, जसं की एखादा आपण युजर आयडी पासवर्ड दिला त्याने लॉग इन केलं तर ते झालं ऑथेंटिकेशन चेक करणं. युजर आयडी पासवर्ड हे ऑथेंटिकेशन चेक करणं. ऑथरायझेशन म्हणजे काय, तर त्याचं खरंच एखाद्या गोष्टीवरती ऑथराईज आहे की नाही. ठीक आहे, एखाद्या गोष्टीसाठी तो ऑथराईज आहे की नाही. फॉर एक्झाम्पल समजा जर एखाद्या हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये काय असेल की समजा रिसेप्शनिस्ट असेल तर रिसेप्शनिस्ट लॉग इन करते वेळेस रिसेप्शनिस्ट पण लॉग इन करेल आणि डॉक्टर पण लॉग इन करू शकते. ठीक आहे, रिसेप्शनिस्ट पण लॉग इन करू शकतं, म्हणजे जर एखादं पोर्टल असेल तर त्या पोर्टलमध्ये रिसेप्शनिस्ट पण लॉग इन करू शकतं आणि डॉक्टर पण लॉग इन करू शकतं. किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की त्याच सेम दवाखान्यामध्ये काय एक ऑपरेशन थिएटर आहे, तर ऑपरेशन थिएटरमध्ये जर समजा आपल्याला डोर वरती चेक लावायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करू, ऑथेंटिकेशन ऑथेंटिकेशन जर त्या डोर वरती लावलं तर तुम्हाला ऑथेंटिकेट सांगेल की हे दोन्ही पण जसं की रिसेप्शनिस्ट आणि डॉक्टर हे दोन्ही पण काय ऑथेंटिकेट युजर आहेत. ठीक आहे, ऑथेंटिकेट आहेत, यांना काय ऑथरायझेशन आहे की हे हॉस्पिटलचेच एम्प्लॉय आहेत, हे हॉस्पिटल मधले आहेत. पण ऑथरायझेशन काय म्हणतं की ऑथरायझेशन की त्या गेटमध्ये फक्त डॉक्टरलाच एंट्री आहे. ठीक आहे, रिसेप्शनला नाही. एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये फक्त डॉक्टरच एंटर करू शकतो, रिसेप्शन नाही. तर ते झालं ऑथरायझेशन. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं की डिफरन्स बिटवीन ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला सांगायचं. ऑथेंटिकेशन म्हणजे फक्त युजर आहे की नाही तो चेक करणं, आणि ऑथरायझेशन म्हणजे त्याचा रोल आहे की नाही तो चेक करणं, रोल व्हेरीफाय करणं म्हणजे ऑथरायझेशन. ठीक आहे, तर त्यासाठी JWT जेसन वेब टोकन हा सर्रास यूज केला जातो, सध्या ट्रेंडिंग असलेला तोच आहे. तर JWT आपण बघतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन पार्ट मध्ये तुमचा एक टोकन बनतो, त्या तीन पार्ट्स पण आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. देन सेशन अँड कुकीज पण बघणार आहेत, सेशन अँड कुकीजचा पण यूज आपण याच्यामध्ये करणार आहे. रोल बेस ऍक्सेस पण आपण देणार आहे, त्यानुसार रोल बेस ऍक्सेस नुसारच आपण त्याचे म्हणजे जे काही APIs असतील किंवा राउटिंग असेल त्या राउटिंग वरती पण आपण तो रोल बेस ऍक्सेस आपण डिफाईन करणार आहे, जेणेकरून कोणता राऊट कोणी यूज करायचा ते आपण ठरवलं जाऊ शकतं. देन टेस्टिंग करणं, जसं की कन्सोलमध्ये टेस्टिंग करणं, कन्सोल लॉगिंग, जसं की कन्सोल डॉट लॉग आपण वापरतो, कन्सोल डॉट वार्न आपण वापरतो, कन्सोल डॉट टेबल वापरतो. तर ह्या कन्सोलमध्ये पण आपण याची टेस्टिंग करू शकतो. ठीक आहे, पोस्टमॅन मध्ये पण टेस्टिंग करू शकतो. पोस्टमॅन टूल मध्ये पण हे जे API आपण बनवणार सर्व्हरचा नोड.js मध्ये जेवढे काही API बनवणार तेवढे आपण पोस्टमॅन मध्ये पण चेक करू शकतो. इवन जे काही API बनवणार ते कन्सोल मध्ये चेक केले जातात, पोस्टमॅन मध्ये केल्या जातात, आणि याचे युनिट किंवा इंटिग्रेशन टेस्ट पण आपण याच्यावरती करू शकतो बाय युझिंग जेस्ट और मोचा. मोचा आणि जेस्ट हे काय टेस्टिंग फ्रेमवर्क आहेत नोड.js चे, हे इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं. तर जेस्ट और मोचा हे दोन्ही काय नोड.js चे टेस्टिंग फ्रेमवर्क आहे. याच्यामध्ये काय करू शकतो आपण, नोड.js मध्ये जो काय कोड लिहिलेला आपण तो टेस्ट करू शकतो. ठीक आहे, तर टेस्टिंग पण आहे. देन बंडलिंग करण्यासाठी, आता बंडलिंग म्हणजे काय की फायनली तुमचं डिप्लॉय करायचं, तुम्हाला प्रोजेक्ट बनवला आता त्यावेळेस त्याला मला डिप्लॉय करायचं, त्यावेळेस बंडलिंग करावं लागतं. तर बंडलिंग साठी सिंपल असतं की काहीतरी तुम्ही टू डी लिस्ट APIs बनवली,
देन तुमचा ब्लॉकचा बॅकएंड बनवला, तर नोड विथ ऑथेंटिकेशन हे तुमचे बनवले, तर रिअल टाइम चॅट जीपीटी असे सॉकेट्स डॉट आय ओ हे असे तुम्ही काही ॲप्लिकेशन बनवले, तर त्याला फायनली प्रोडक्शनला तुम्हाला न्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला हे त्याचं बंडलिंग पडतं. ठीक आहे, प्रोडक्शनमध्ये नेण्यासाठी जसं आपण बिल्ड करतो त्यावेळेस. ठीक आहे, आता हे झालं या पद्धतीचं. सिंपल आहे, पहिली स्टेप्स आपण याने दिलेलीच ऑलरेडी. सिंपल आपण जसं स्टार्ट करतोय npm init, npm init पासून इथून करू शकतो आपण. इथे करायचं npm init. ठीक आहे, npm init करतो, npm init केलं, एंटर केलं. हा काय करेल, npm init एक काही क्वेश्चन आन्सर तुम्हाला करेल. ठीक आहे, जसं की पॅकेजचं नाव काय द्यायचं. जसं की मी सांगतो की या पॅकेजचं नाव असेल की नोड जे ट्युटोरियल, हे बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं सांगतंय की तुम्हाला काय पॅकेजचं नाव ठेवायचं, हे तुम्ही नोड जे ट्युटोरियल. कारण पॅकेजचं नाव कशासाठी, कारण की हा कोड ॲज अ तुम्ही पॅकेज म्हणून पण यूज करणार आहे. तर त्या पॅकेजचं नाव आपण, जसं की npm मध्ये तुम्ही भरपूर पॅकेजेस बघितले असतील, तर सेम तसं पॅकेज जर तुम्हाला तयार करायचं असेल तर नोड जे मधून आपण त्याला तयार करू शकतो. ठीक आहे, तर इथे हे पॅकेज इथं पण बनवतो, त्यावेळेस आपण पॅकेज नेम फर्स्ट ही तेच आहे. जसं की तुम्ही नाव ठेवलं तर बाय डिफॉल्ट हेच घेतलं, जे फोल्डरचं नाव होतं तेच, त्याच्यामध्ये फक्त हायपन ॲड केला, कारण की याच्यामध्ये ज्यावेळेस नाव देतो आपण त्यावेळेस स्पेसेस अलाउड नसतात. त्यावेळेस आपण इथे म्हणतो नोड.js ट्युटोरियल हे बाय डिफॉल्ट. व्हर्जन हे डिफॉल्ट व्हर्जन घेतलं, 1.0.0 हे डिफॉल्ट, हे स्टार्टिंगचं व्हर्जन. तुम्हाला जर वाटलं काय स्पेसिफिक व्हर्जन डायरेक्टली तुम्हाला लॉन्च करायचं, तुम्ही इथं व्हर्जन टाकू शकता. मी इथे याला डिफॉल्ट ठेवतोय. देन डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन ऍड करू शकता. दिस इज स्टडी रिलेटेड ट्युटोरियल असं काहीतरी आपण टाकलं, एंटर. देन एंट्री पॉईंट, एंट्री पॉईंट काय तर तुम्ही सांगता की याच्यामध्ये स्टार्टिंगची जी फाईल आहे ती कुठली असेल. मोस्टली मेजरली ज्या काही लोक वापरतात इंडेक्स डॉट जे एस आणि किंवा सर्व्हर डॉट जे एस, याच दोन्ही पद्धतीच्या फाईल्स वापरतात. तर किंवा ॲप डॉट जे एस पण आपण वापरतो. तर बेसिकली हे एंट्री पॉईंट असतो इंडेक्स डॉट जे एस, आपण तोच ठेवू, सगळ्यात जास्त तोच ट्रेंडिंग आहे, तो तोच वापरू शकतो आपण. इव्हन आपण आपलं कस्टम एंट्री पॉईंट पण डिफाईन करू शकतो. एखाद्या काही स्पेसिफिकच फाईल आपल्याला रन करायची असेल, ज्यावेळेस प्रोजेक्ट रन होईल त्यावेळेस, तर त्यावेळेस आपण इथं ते रजिस्टर करू शकतो. मी इथे इंडेक्स डॉट जे एस ठेवतो आणि एंटर करतोय. टेस्ट कमांड तुम्ही देऊ शकता की टेस्ट करण्यासाठी तुम्हाला कोणती कमांड द्यायची. ज्यावेळेस आपण ती कमांड रन करणार त्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन हे टेस्ट केलं जाईल. मी याला ब्लँक ठेवू शकतो. गिट रिपॉझिटरी असेल रिपॉझिटरी तर तुम्ही इथे टाकू शकता. त्या रिपॉझिटरीचं नाव, रिपॉझिटरीचा पाथ तुम्हाला इथे द्यायचा आहे, जेणेकरून तो रिपॉझिटरी याच्यात ॲड होऊन जाईल. ठीक आहे, देन कीवर्ड्स, कीवर्ड्स म्हणजे काय की इन केस जर तुम्हाला हा एखाद्या समजायचं ॲज अ फ्रंट एंड म्हणून तुम्हाला यूज करायचं, याच्यामध्ये आपण फ्रंट एंड पण बनवू शकतो किंवा याच्यामध्ये HTML चा यूज पण करू शकतो. तर हे कीवर्ड्स तुम्हाला मदत करतील. जर एखाद्या रिपॉझिटरीवरती टाकला किंवा कुठेही टाकला तर हे कीवर्ड्स वरनं काही सर्चिंग वगैरे की SEO वगैरे करायचं, त्यावेळेस तुम्हाला ते मदत करू शकतं. ऑथर इथे तुम्ही नाव टाकू शकता, जसं मी कोड लँग्स टाकतो, इथे तुम्ही नाव टाकू शकता. ऑथर असेल म्हणजे हा प्रोजेक्ट कोण ऑथर करतो, या प्रोजेक्टचा ओनर कोण आहे, तर तो ऑथरमध्ये आपण ॲड करणार. ठीक आहे, लायसन्स कुठले द्यायचं तर आपण हा ISC जो काही ओपन सोर्स लायसन आहे तोच देतो मी. टाईप मी कॉमन JSच वापरतोय, डिफॉल्टच ठेवतोय. देन हा तुमचा असेल पॅकेज डॉट जेसनचा कोड बेस. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पण जेवढ्या काय आपण इन्फॉर्मेशन टाकल्या त्या सगळ्या इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचं. इज इट ओके, येस म्हटलं तर तो ओके करून घेणार. येस केलं की तुमची पॅकेज डॉट जेसन फाईल तयार होऊन जाणार. ठीक आहे, आणि पॅकेज डॉट जेसन मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा सगळा इथं कोड असेल. ठीक आहे, हा तुमचा कोड असेल. आता हे झाला इनिशियलायझेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की आता npm install express आपल्याला एक्सप्रेस इन्स्टॉल करायचं, ठीक आहे, एक्सप्रेस JS इन्स्टॉल करायचं, तर npm install express ही कमांड आहे ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, एक्सप्रेस इन्स्टॉल करू शकतो. मी काय करतो इथे आता ऍड करतो npm install express, एंटर करतोय. npm i express केलं तर इथे होऊन जाणार. आता ज्यावेळेस मी याला रन करतो त्यावेळेस काय होणार, जसं npm i कमांड रन होतं त्याच वेळेस काय होतं, तुमचं नोड मॉड्यूल पण क्रिएट होत असतात. ठीक आहे, आलं नोड मॉड्यूल फोल्डर तुमचं क्रिएट झालं. याच्यामध्ये आता हे सगळे डिपेंडन्सीज ह्या ऍड होत जातात. ठीक आहे, एक्सप्रेससाठी एवढ्या डिपेंडन्सीज लागतात. ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्रेस वापरायचं त्यावेळेस एवढ्या डिपेंडन्सीची गरज पडणार.
ठीक आहे. आणि जसं हे इन्स्टॉलेशन झालं तसं पॅकेज लॉग जेसॉन पण एक फाईल तुमची तयार होतं ज्याच्यामध्ये डिपेंडन्सी ठेवलं जातं. आता मी डिपेंडन्सीज ऍड केली एक्सप्रेस, म्हणून इथं काय येणार एक्सप्रेस तुमचं ऍड होऊन जाणार. आता जसं जसं आपण ऍड करणार npm आय करून, तर ते काय येणार या डिपेंडन्सीज मध्ये ऍड होत जाणार. ठीक आहे, हे झालं पॅकेज डॉट जेसॉन मध्ये. तर पॅकेज डॉट जेसॉन मध्ये त्याच फाईल येतील ज्या ज्या तुम्ही इन्स्टॉल करणार. आता नोड जेस म्हणजे काय, सर्व्हर साइड आहे. आपण सर्व्हरवरती ऍक्टिव्हिटी करतोय. सर्व्हरवरती म्हणजे आपल्याला डेटाबेसचा पण ऍक्सेस असतो, आपल्याला फाईल सिस्टीमचा पण ऍक्सेस असतो, तर त्याला म्हणतो आपण सर्व्हर. आता सर्व्हरचं काम की फाईल मॅनेज करणं, डेटाबेस तयार करणं, डेटाबेसमधून डेटा फेच करणं, तर ह्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण सर्व्हर बनवतो. तर याच्यासाठी भरपूरशा डिपेंडन्सीज लागतील, तर त्या डिपेंडन्सीज आपण आता इन्स्टॉल करत जाणार आणि ते इन्स्टॉलेशन तुम्हाला डिपेंडन्सीजमध्ये येत जाणार. ठीक आहे. देन परत जाऊ ChatGPT कडे, विचारू हाऊ टू क्रिएट सिंपल क्रूड APIs. ठीक आहे. सिंपल क्रूड APIs कशा क्रिएट करायच्या, कारण की आपण वापरतोच Node.js त्याच्यासाठी, की बेसिक बेसिक आपल्याला API जे असतील तर त्या तयार करता आल्या पाहिजेत. स्टेप बाय स्टेप जाऊ. प्री रिक्वेस्ट आहे तर आहेच Node.js आणि npm इन्स्टॉल असलं पाहिजे, तर ते तर आहेच आपल्याकडे. आपण नोड हायपन फी ने ते चेक पण केलं होतं. बेसिक जावास्क्रिप्टचं नॉलेज असलं पाहिजे. फोल्डर स्ट्रक्चरमध्ये तुमचा हा फोल्डर स्ट्रक्चर असलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये index.js आणि package.json या दोन फाईल असल्या पाहिजेत. आपल्या याच्यामध्ये काय, तर package.json तर आहे पण index.js नाही. तर मग ती कशी तयार करायची, सिंपल आहे. इथं जा आणि इथं टाका index.js. index.js हे आपलं स्टार्टिंग पॉईंट पण होता, त्याच्यामुळे आपण तीच फाईल घेणार. जर समजा याने सजेस्ट केलं असतं दुसरं सर्व्हर.js, तर आपल्याला सर्व्हर.js न तयार करता आपल्याला index.js तयार करायची होती. त्यामुळे ही आपली स्टार्टिंग पॉईंट आहे. देन इनिशियलाइज करायचं आपल्याला प्रोजेक्ट. ठीक आहे, इनिशियलायझेशन आपण केलं, जसं की npm init y केलं, हे केलेलेच आहे. देन npm install express ही पण कमांड आपण रन केलेली आहे, जेणेकरून आपण काय केलं की ह्या कमांडनी, आता पहिली कमांड काय mkdir जर तुम्हाला दिसत असेल तर ही मेक डिरेक्टरी नावाची कमांड आहे. मेक डिरेक्टरी म्हणजे फोल्डर. ठीक आहे, मेक डिरेक्टरी म्हणजे फोल्डर आपण बनवतो. तर क्रूड एपीआय यांनी काय केलं की क्रूड एपीआय नावाचं एक फोल्डर बनवलं. त्याच्यानंतर cd म्हणजे काय, चेंज डिरेक्टरी. आपण त्या फोल्डरमध्ये जम्प करतोय त्यासाठी cd कमांड वापरतो. cd क्रूड एपीआय, जे फोल्डर आपण बनवलं त्या फोल्डरचं नाव, त्या फोल्डरमध्ये गेलो. देन npm init y, आपण काय केलं की npm init y ज्यावेळेस आपण हे ऑप्शन्स भरत होतो, ठीक आहे, आपण काय केलं तर npm init केलं, त्यावेळेस आपल्याला ते ऑप्शन्स विचारतो, जसं की पॅकेजचं नाव, ऑथरचं नाव, कीवर्ड्स, डिस्क्रिप्शन्स. ठीक आहे, हे सगळं विचारत होतं. तर जर समजा ते आपल्याला स्किप करायचं असेल तर हायपन वाय टाकलं की ते ऑटोमॅटिकली डायरेक्टली एक बेसिक स्ट्रक्चर काय करतं, क्रिएट करतं पॅकेज डॉट जेसॉनचं, जर हायपन वाय दिलं तर. देन npm install express, आपण एक्सप्रेस इन्स्टॉल केलं, मी याच्यामध्ये ऑलरेडी केलेलंच आहे. देन याच्यामध्ये एक्सप्रेस डॉट जेएस ही फाईल क्रिएट करायची. त्याच्यामध्ये काय, सिम्पली हा एक्सप्रेसचा कोड आपण घेणार, वाटलंच ते मी काय करतो याला कॉपीज करतो. ठीक आहे, आणि इंडेक्स डॉट जेएस मध्ये त्याला पेस्ट करतो. इंडेक्स डॉट जेएस आणि याच्यामध्ये जाऊन मी त्याला पेस्ट करतो. आता याच्यात जर बघितलं तर याने कोड बेस केलेला आहे. सिम्पली काय, रिक्वायर्ड एक्सप्रेस. ठीक आहे, एक्सप्रेस याच्यामध्ये गरजेचं आहे आणि तो आपण स्टोअर करतो एक्सप्रेस नावाच्या व्हेरिएबलमध्ये, कॉन्स्ट एक्सप्रेस. ठीक आहे, कॉन्स्ट एक्सप्रेस, आणि त्याच्यामध्ये आपण हा स्टोअर करतो कॉन्स्ट एक्सप्रेस. एक्सप्रेस नावाचं एक व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेसच्या सगळ्या कमांड्स, एक्सप्रेसच्या सगळ्या फंक्शनॅलिटी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ठीक आहे. देन आता लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण Node.js, हा पूर्ण आता Node.js चा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, Node.js चा प्रोजेक्ट आहे. आता Node.js चा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये सगळ्या Node.js काय करतो की सगळ्यात आधी स्टार्टिंगला तुमचे जे जे रिक्वायर्ड गोष्टी असतील, ठीक आहे, ज्या डिपेंडन्सी असतील तर त्या आधी रिक्वायर्ड करायला सांगतो. म्हणजे इथून रिक्वायर्ड एक्सप्रेस, आणखीन आपल्याला काही डिपेंडन्सी असतील तर डिपेंडन्सी, समजा या प्रोजेक्ट या फाईलमध्ये ज्या ज्या डिपेंडन्सी लागतील त्या आपण इथे रिक्वायर्ड करू शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी जे जे डिपेंडन्सी असतील त्या टॉपला असल्या पाहिजेत, म्हणजे जे रिक्वायर्ड स्टेटमेंट हे तुमच्या सगळे टॉपला असल्या पाहिजेत. ठीक आहे. देन सेकंड लाईन मी काय केली की हा जो एक्सप्रेसच्या सगळ्या फंक्शनॅलिटीचं व्हेरिएबल जे बनवलं, ते व्हेरिएबलने मी काय केलं, ते व्हेरिएबलला मी कॉल केलं. ठीक आहे, ते फंक्शनला मी कॉल केलं, जेणेकरून काय होणार, एक्सप्रेस हे तुमचं एक ॲप बनेल. ठीक आहे, एक ॲप्लिकेशन बनेल. त्या ॲप्लिकेशन म्हणून आपण त्याला ट्रीट करू शकतो, कारण की एक्सप्रेस काय एक फ्रेमवर्क आहे. आपण काय केलं की त्याला स्टार्ट केलं, जसं की याला कॉल केलं म्हणजेच काय की तो स्टार्ट झाला, एक्सप्रेस हा स्टार्ट झाला, आणि स्टार्ट झालेला व्हेरिएबल म्हणजे ॲप. ठीक आहे, नंतर एक काय केलं आपण, एक पोर्ट बनवतो, जसं की 3000. इथे तुम्ही चेंज करू शकता, हे तुमचा पोर्टचा नंबर असेल, तुम्हाला कोणत्या पोर्टवरती हा कोड रन करायचा. ठीक आहे, त्यासाठी हा पोर्ट लागतो.
आता जसं की लोकलहोस्ट 4200 हा जसं की अँग्युलरचा पोर्ट आहे 4200, तसंच नोड जेसचा कुठला पोर्ट ठेवायचा तो आपण इथून डिफाईन करू शकतो. जसं की इथं मी 3000, कोणी सर्व्हरचे मोस्टली हे 3000 चेच असतात, फ्रंट एंडचे हे 4000 चे असतात. ठीक आहे, तुम्ही 8000 चे पण टाकू शकता, 8080 असे टाकतात काही काही, ते हे डिपेंड करतं की तुम्हाला कुठले टाकायचे. देन हा जो ॲप बनवला, जसं की एक्सप्रेसचा जो रनिंग कोड आहे ॲप, तर ॲपने मी काय केलं, ॲप डॉट यूज. ठीक आहे, ॲप डॉट यूज. ॲप डॉट यूज मध्ये काय केलंय की एक्सप्रेस डॉट जेसॉन, एक्सप्रेसचीच काय जेसॉन मेथड आहे, तर ती मी कॉल केली. हा काय करेल की पार्स करेल ऍप्लिकेशन स्लॅश जेसॉन मध्ये. ज्यावेळेस आपण एखादा डेटा पाठवतो तर मेजरली तो जेसन मध्येच पाठवतो. जेसन म्हणजे काय की तुमचं की आणि व्हॅल्यू यामध्ये डिवाइड केला असतो. आपण तो फॉर्मॅट वापरणार आहे, म्हणून काय करणार की या पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये एक्सप्रेस डॉट जेसन हा आपण यूज करणार आहे, म्हणून आपण इथे ऍप डॉट यूज एक्सप्रेस डॉट जेसन केलेलं आहे. ठीक आहे, देन मी काय केलं की एक सिंपल इन मेमरी डेटा तयार केला, कुठला तरी एक युजर आयडी आणि नेम तयार केला. ठीक आहे, युजरचा मी डेटा तयार केला, ज्याचे ID1 एलिस आणि ID2 नेम बॉब. तर हे दोन मी काय केले युजर तयार केले. हा डेटाबेस फक्त मी टेम्पररी बनवल्यासारखा फक्त बनवलं, आणखी काय MongoDB सोबत मी कनेक्शन केलं नाही किंवा SQL सोबत कनेक्शन केलेलं नाही. सध्यासाठी आपण हा ॲरे वापरणार आहे. ॲरेच आपण आपला डेटाबेस समजून घेऊ. ठीक आहे, देन पहिली मेथड आहे ॲप डॉट पोस्ट, ही काय पोस्ट मेथड आहे. आता ॲप कशाचा, जो आपण एक्सप्रेस रन केला तोच. ठीक आहे, हा ॲप आपण याचाच यूज करून आता सगळ्या API बनवू शकतो. आता API बनवायची पहिली स्टेप की ॲप डॉट पोस्ट. आता इथे कुठली मेथड तुम्हाला बनवायची, तुम्हाला गेट मेथड बनवायची, गेटची API बनवायची तर गेट, पोस्टची API बनवायची तर पोस्ट, पुटची बनवायची तर पुट, डिलीटची बनवायची डिलीट. ह्याच्यासाठी आपण ह्या ॲप डॉट पोस्ट खाली जर बघितलं तर ॲप डॉट गेट. आता आपण गेट बघू. ठीक आहे, ॲप डॉट गेट, याच्यामध्ये काय गेटच्या नंतर स्लॅश युजर्स आहे, स्लॅश युजर. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला जो पॅरामीटर आहे तो झाला पाथ. ठीक आहे, लोकल होस्ट पोर्ट कुठला आहे तर 3000 स्लॅश युजर्स, हा झाला त्याचा पाथ. हा काय करणार, एक फंक्शन याचा ॲज अ बॉडी म्हणून याला आपण पास केली, फंक्शनची बॉडी याला पास केली. याच्यामध्ये काय दिलं, यूज रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. पहिला पॅरामीटर हा रिक्वेस्ट आणि दुसरा असणार रिस्पॉन्स. रिक्वेस्टची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, काही आपल्याला त्यातलं बघायचं नाही. यांनी काय म्हटलेलं की आपल्याला सगळे युजर रिटर्न करायचे, सगळेच्या सगळे युजर रिटर्न करायचे, म्हणून हा काय करणार रिस्पॉन्स. हा जो रिस्पॉन्स दुसरा पॅरामीटर जो आहे तो रिस्पॉन्स डॉट जेसॉन, त्याला जेसॉन मध्ये कन्वर्ट करणार आणि याला युजर्स हे पास करणार. युजर्स कोणते, जो आपण ॲरे बनवला होता तो, हा ज्याच्यामध्ये आपण सगळे युजरची लिस्ट टाकली होती, तो काय करणार रिस्पॉन्स मध्ये सेंड करणार जेसॉन डॉट रिस्पॉन्स. ठीक, रिस्पॉन्स डॉट जेसॉन, सॉरी रिस्पॉन्स डॉट जेसॉन. हा जर पास केला की तो काय करणार API मध्ये आपल्याला भेटणार. लेट्स से याला टेस्टही करून बघू. आपण सध्या गेटच बघितलं, वरती पोस्ट पण लिहिलेले आहे ते पण बघणार. याला स्टार्ट करण्यासाठी सिंपल आहे तुमची कमांड्स, तर नोड स्पेस इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे, हा केला की काय येणार सर्व्हर रनिंग ॲट HTTP लोकलहोस्ट 3000. ठीक आहे, याच्यावरती तो आपला रन करतोय. मोस्टली आपण काय करू, ब्राउझरवरती जाऊ किंवा तुम्ही त्याला पोस्टमॅन मध्ये पण घेऊ शकता. सिंपल आपण पोस्टमॅन वरती जाऊ, पोस्टमॅन, पोस्टमॅन वरती आपण त्याला चेक करू. अलाउ करतो याला. कधी कधी फायरवॉल याला ब्लॉक करतं, सर्व्हर साईड डेटा खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामुळं सर्व्हरला जास्तीत जास्त सिक्युरिटीची गरज पडते. जेवढी फ्रंट एंडला पडत नाही तेवढी जास्त सिक्युरिटी सर्व्हरला जास्त गरज आहे. त्यानंतर आपण मी काय करतोय की याला थोडंसं आता नवीन एक API घेतोय, ज्याच्यामध्ये सिंपल आहे. हा जो एक वाटलं असतं लोकलहोस्ट 3000, इथे चेक करू आपण. जसं की 4000 आहे, त्यालाच मी काय करतो 3000 करतो.
3000. ठीक आहे, लोकलहोस्ट 3000. थोडासा वेळ लागतोय. इथे मध्ये आपण काही एरर येतात का ते पण चेक करायचे असतात. आता हा झाला एक पाथ, याला आपण एक सिंपल पाथ म्हणून ट्रीट करणार. ठीक आहे, हा झाला तुमचा सर्व्हर. आता सर्व्हर वरती रूट वरती कुठलाच एपीआय नाही, त्याच्यामुळे हा कॅन नॉट गेटचा एरर येतो. ज्यावेळेस कुठला या पाथ वरती कुठलेच एपीआय नसेल त्यावेळेस आपल्याला हा कॅन नॉट गेटचा एरर येतो. पण आपला एक एपीआय बनवलेलाच आहे. ठीक आहे, हा युजरचा सिंपली हा एपीआय आहे तुमचा. ठीक आहे, हा जो फंक्शन जेवढा बनवला तुम्ही ॲप डॉट गेट, हा एक तुमचा एक एपीआय तयार झाला, एक एपीआय. ठीक आहे, आता तो ऍक्सेस करतोय आपण. सिंपल आहे, स्लॅश युजर्स. ठीक आहे, आणि एंटर करतोय. जसं मी एंटर करतोय तसं मला काय करला, हा डेटा भेटला. ठीक आहे, आपण याला पोस्टमॅन वरती पण चेक करू शकतो. पोस्टमॅन वरती मी येणार, इथे जाणार, मेथड माझी गेट आहे आणि हा झाला त्याचा URL. हा गेट मेथड आणि त्याचा URL मी याला सेंड करतोय. जसं सेंड करणार तसं मला रिस्पॉन्स मध्ये डेटा भेटणार. ठीक आहे, थोडं स्लो चालतंय माझं. हे झाले तुमचं जेसॉन मध्ये बघायचं तर जेसॉन मध्ये बॉडीमध्ये इथं तुम्हाला रिस्पॉन्स येतो. रिस्पॉन्स मध्ये काय आला, आयडी आणि नेम. आता गेट एप आहे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. जसं तुमचं प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्हाला तशा एपीआय बनवायचे असतात. ही झाली एक गेटची एपीआय. ठीक आहे, सेम मी काय केलं, याची पोस्टची पण एपीआय बनवली, पोस्ट. ठीक आहे, सेमच आहे. याचा जो पाथ आहे तो स्लॅश युजरच आहे. मी याचा पाथ चेंजही करू शकतो, युजर्स, किंवा मी याला फक्त युजर म्हणतोय. जर तुम्हाला हा डेटा पाहिजे असेल तर तुम्हाला इथेच त्याचे चेंजेस करावे लागतात. जो पाथ आहे तुम्हाला एक्झॅक्टली तोच टाकावा लागेल. आता सेम सेम पाथ वरती मी काय केलं, पोस्ट एपीआय पण सेम पाथ वरतीच बनवलं. जसं युजर्स वरतीच मी काय केलं, पोस्ट रिक्वेस्ट म्हणून बनवलेली. ठीक आहे, आता हा काय करणार, ज्यावेळेस पोस्ट रिक्वेस्ट येणार त्याच्यामध्ये काहीतरी रिक्वेस्ट पण येणार. ज्यावेळेस आपण याला सर्व्हरकडे पोस्ट एपीआय ज्यावेळेस कॉल येईल त्यावेळेस काय येणार, त्या पोस्ट एपीआय सोबत काहीतरी डेटा पण येईल आणि तो डेटा नेहमी रिक्वेस्ट मध्ये असतो. ठीक आहे, रिक्वेस्ट मध्ये काय, तो डेटा जो फ्रंट एंड कडनं किंवा पोस्टमॅन कडनं आपण जो डेटा पास करतो तो डेटा येणार रिक्वेस्ट कडे. रिक्वेस्ट मध्ये आपण काय करतोय, एक नवीन न्यू युजर काय करतो, आपण एक व्हेरिएबल बनवलं कॉन्स्ट न्यू युजर. देन काय केलं, आयडी मध्ये मी काय केलं, युजर्स डॉट लेंथ. युजर्स कोणता, हा जो ॲरे आहे तो. ठीक आहे, या ॲरेची लेंथ +1 त्याच्यामध्ये एक ऍड करणार, म्हणजे काय होणार, माझी आयडी बनणार. ठीक आहे, आणि नेम मध्ये मला काय करायचं, रिक्वेस्ट डॉट बॉडी डॉट नेम. म्हणजे काय, ही रिक्वेस्ट ज्याच्यामध्ये पूर्ण रिक्वेस्ट आली असेल त्याची बॉडी त्याच्या आतमध्ये असेल एक बॉडी. ठीक आहे, बॉडी म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण जो काय डेटा पास करणार त्या डेटाला तो बॉडी म्हणणार. तो बॉडी मधून आपण तो डेटा कॅच करू शकतो. ठीक आहे, त्या बॉडी मध्ये काय असणार, एक नेम प्रॉपर्टी पण असेल. ठीक आहे, ती नेम प्रॉपर्टी पण असेल, ती नेम प्रॉपर्टी आपण इथे घेणार. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादा युजर क्रिएट करायचा त्यावेळेस नेम प्रॉपर्टी पास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करू, हे झालं. त्याच्या या दोन्हीचा काय करेल, एक न्यू युजर ऑब्जेक्ट तयार करेल आणि नंतर काय करेल, युजर मध्ये तो पुश करेल. ठीक आहे, युजर मध्ये पुश करेल. आणि जसा युजर मध्ये पुश केला म्हणजे काय ना, तीन जसं दोन रेकॉर्ड्स आहेत तसा एक तिसरा पण रेकॉर्ड त्याच्यामध्ये ऍड होऊन जाईल. नंतर काय होईल, रिक्वेस्ट डॉट स्टेटस, कारण की आपल्याला काय करावं लागतं, रिस्पॉन्स आहे, सॉरी रिस्पॉन्स. आता आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा, जो एपीआय पाठवली होती आपल्याला पोस्ट एपीआय जी आली होती ते एपीआय ला रिस्पॉन्स द्यायचा. रिस्पॉन्स सोबतच त्याला स्टेटस पण द्यायचा. मग काय करणार, स्टेटस 201 हा एक मोस्टली ओकेचा स्टेटस असतो. ज्यावेळेस खरंच काहीतरी एंट्री झाली किंवा सक्सेस झालं तर सक्सेसचा हा स्टेटस असतो. तर याला सक्सेस सांगायचं आणि जेसॉन मध्ये हा जो न्यू युजर आहे तो पास करायचा. ठीक आहे, हा जो न्यू युजर आहे तो जेसॉन मध्ये पास करायचा. मग जेसॉन मध्ये म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला तो भेटून जाणार. ठीक आहे, तर पोस्ट पण आपण ट्राय करू. सेम ही गेट मेथड आहे, मीच काय करतो याला फक्त पोस्ट करतो. पण आता याच्यासोबत मला काय करावं लागेल, बॉडी पास करावं लागेल. याच्यामध्ये आपण म्हणू की रॉ, रॉ मध्ये काय असेल, जेसॉन. जेसॉन तर घेणार, याच्यामध्ये असेल एक कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये असेल तुमचा नेम, नेम, आणि याच्यामध्ये मी टाकतोय कोड. याच्यामध्ये की पण तुम्हाला डबल कोट मध्ये टाकावं लागेल. हे झालं बॉडी. ठीक आहे, कारण की याला नेमच पास करायचा. मी काय करतो, याला पास करतो. ठीक आहे, याला मी पास करतोय
ही काय झाली तुमची आय डी ही क्रिएट झाली. ठीक आहे. जर याला मी गेट केला आता तर येस, हे आले तुमचे 3 रेकॉर्ड आता. ठीक आहे, म्हणजे आपली पोस्ट एपीआय पण सक्सेसफुली वर्क करू लागली. ठीक आहे, ही झाली पोस्ट एपीआय तुमची, ही झाली पोस्ट, ही झाली गेट. देन गेट बाय आय डी. आता एखाद्या आय डी नुसार आपल्याला बाय म्हणजे एखादा रेकॉर्ड घ्यायचा असेल. आता याच्यामध्ये काय केलं, ॲप डॉट गेट. ॲप हे कशासाठी, कारण की आपण एक्सप्रेस रन केलेला आहे आणि तो रन केलेला एक्सप्रेसचा एक व्हेरिएबल आहे ॲप. ठीक आहे, तो ॲप डॉट गेट हे मेथड्स असतील सगळ्या एपीआयच्या मेथड्स. तर याच्यामध्ये गेट एपीआय मी वापरली. याच्यामध्ये काय की युजर्स जो की आपण ऑलरेडी राऊट दिलेलाच आहे तो युजर्स, त्याच्या पुढे स्लॅश कोलन आय डी. कोलन आय डी म्हणजे काय, ज्यावेळेस मी इथे कोलन देतोय त्यावेळेस याचा अर्थ की इथे काहीतरी आय डी येणार. ठीक आहे, म्हणजे काहीतरी इथे व्हॅल्यू येणार आणि ती व्हॅल्यू आय डी मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे, ही व्हॅल्यू आय डी मध्ये स्टोअर होणार. हा झाला त्याचा पाथ. ठीक आहे, त्या एपीआयचा पाथ, एपीआयचा राऊट. आता याच्यामध्ये काय, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे 2 पॅरामीटर कॉमन आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॅरामीटर या फंक्शनचं, या गेट फंक्शनचं नेक्स्ट आपण याला आर्ग्युमेंट म्हणू शकतो की नेक्स्ट आर्ग्युमेंट हे तुमचं एक फंक्शन असेल. याच्यामध्ये काय की रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स असेल. याच्यामध्ये आपण कोड केलेला आहे कॉन्स्ट युजर इक्वल टू युजर डॉट फाइंड. युजर्स म्हणजे तो ॲरे डॉट फाइंड. ॲरे वरती आपण फाइंड मेथड लावतोय आणि फाइंड मेथड आपण या पद्धतीने, फाइंड मध्ये काय करणार, हा तुम्हाला रेकॉर्ड फाइंड करून देणार. जसे की एक रेकॉर्ड यू मध्ये आपण टाकणार सिंगल रेकॉर्ड, नंतर यू डॉट आय डी इक्वल टू आपण चेक करतोय की ही रिक्वेस्ट डॉट पॅराम्स डॉट आय डी आहे का. ठीक आहे, रिक्वेस्ट मध्ये डॉट पॅराम्स. आता हे जे असणार हे असणार पॅरामीटर तुमचे, जे आपण URL ला पास करतोय ते असणार तुमचे पॅरामीटर्स. जे URL ला आपण पास करणार ते असेल पॅरामीटर, आणि तो पॅरामीटर जर असेल तर येणार रिक्वेस्ट डॉट पॅराम्स मध्ये तो ऍड होणार. रिक्वेस्ट डॉट पॅराम्स डॉट आय डी जर असेल, याच्यामध्ये काही व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू कम्पेअर करतो आपण यू डॉट आय डी सोबत. म्हणजे काय करणार, हे युजर्स मधले एक एक युजर चेक करणार, एक एक युजर त्याच्या आय डी सोबत या पॅरामीटरला कम्पेअर करत बसणार. जर मॅच झाला तर तो काय करेल, युजर मध्ये तो युजर ऍड होऊन जाईल. ठीक आहे, जर युजर असेल, इफ नॉट युजर, जर युजर नसेल तर रिटर्न काय करणार, स्टेटस रिस्पॉन्स डॉट स्टेटस. रिटर्न काय करणार, रिस्पॉन्स रिटर्न करायचा आपल्याला, पण कसा, युजर नाही भेटला. समजा युजर नाही भेटला तर काय करणार, रिस्पॉन्स डॉट स्टेटस 404. 404 म्हणजे नॉट फाउंडचा हा एरर असतो. ठीक आहे, देन जेसॉन मध्ये काय करणार, एक मेसेज आपण पाठवणार युजर नॉट फाउंड, या पद्धतीचा असणार हा रिस्पॉन्स. आणि जर नसेल, ठीक आहे, जर युजर सापडला असेल तर हा कोड एक्झिक्यूट होणार नाही आणि डायरेक्टली खालचा कोड एक्झिक्यूट होणार रिस्पॉन्स डॉट जेसॉन, आणि त्याच्यामध्ये आपण हा युजर पास करतो जो सापडला असेल तो. ठीक आहे, हा गेट एपीआय. मग आपण काय करू, गेट एपीआय परत कॉल करू आपण. वाटलंच तर याला काय करू, नवीन URL बनवूया, नवीन याच्यामध्ये टॅबमध्ये खोलूया ना, याच्यामध्ये मी पेस्ट करतो. हा जरा युजर्स, पण याच्या समोर काय टाकायचं आपल्याला, युजर्सच्या समोर आयडी टाकायची. ठीक आहे, आता आयडी किती आहे, आयडी जशी की 1 2 3 अशा आयडी असतील तर आपण, मी काय करतो याला स्लॅश देऊन टाकतोय 1. ठीक आहे, आणि याला सेंड करतो. गेटचे पे वापरतोय म्हणून इथे गेट आहे, याला सेंड करतो. तर पोस्टमॅन मध्ये ते 1 नंबरचा आपल्याला रिस्पॉन्स रेकॉर्ड भेटणार. मी सपोज याला 2 नंबर सेंड करतोय, मी याला 2 सेंड करतोय तर हा 2 भेटला. सेकंड रिस्पॉन्स आला 3 म्हटलं, जसं की आपण ऍड केला होता कोड लेंग्थ, तो कोड लेंग्थ पण आला. चौथा रेकॉर्ड याच्यामध्ये नाही, पण आपण 4 टाकून बघू आणि सेंड करू. तर युजर भेटला नाही म्हणून काय येणार, तो मेसेज युजर नॉट फाउंड, कारण की आपण ऑलरेडी त्याचा मेसेज दिलेलाच आहे, युजर नॉट फाउंड. ठीक आहे, युजर नॉट फाउंड आपण आपल्या पद्धतीने हे तयार करू शकतो. जसं की मेसेज आहे त्याला म्हणू शकतो, अरे अरे युजर नॉट फाउंड. ठीक आहे, हा मेसेज तुम्ही याला देऊ शकता. आता याच्यामध्ये जर काही चेंजेस केले तर तुम्हाला हा काय करावं लागेल, हा कोड परत रन करा. जसं तुम्ही याला सेव्ह केलेलं आहे, याला आणखीन रन नाही केलं, याला पण चेक करू, रन करतोय मी, तुम्हाला तोच मेसेज भेटणार. ठीक आहे, जर समजा तुम्ही काय अपडेट केले तर तुम्हाला हा स्टॉप करून, प्रोजेक्ट स्टॉप करून परत त्याला रन करावं लागतं. जर तुम्ही कोडमध्ये काही चेंज केले तर तुम्हाला स्टॉप करून परत कोड रन करावं लागतं, त्यावेळेसच तुम्हाला ते अपडेट्स भेटतात. आता मी काय करतो, परत 4th रेकॉर्ड सर्च करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुम्हाला येणार अरे युजर नॉट फाउंड. ठीक आहे, ही या पद्धतीनं आपण गेट बाय आयडी पण बघितलं, म्हणजे एक आयडी पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो.
आता सेम मला अपडेट करायचं आहे. ठीक आहे, अपडेट करण्यासाठी काय, पुट रिक्वेस्ट असतं पुट करण्याचं. ठीक आहे, अपडेट करण्यासाठी पुट रिक्वेस्ट असतं. तर याच्यामध्ये काय की युजर स्लॅश आय डी, जी आय डी आपण देणार ती आय डी तर असणारच. याच्यामध्ये असणार रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या दोन तर कॉमनच आहे. सेम मी काय केलं की एक युजर आधी फाइंड करणार की खरंच युजर आहे का याच्यामध्ये. ठीक आहे, युजर आहे का त्या ॲरेमध्ये तो आधी मी असेल तर एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. जसं आपण याच्यामध्ये गेट बाय आयडी मध्ये आपण बघितलं तसं मला काय करायचं आधी तो आयडी तर इथे मी पास करतोच आहे, त्या आयडीचा युजर आहे की नाही मला तो आधी बघायचा आहे. मग मी ते काय करणार, तो लॉजिक लावून युजर काय केला, फाइंड केला, जो काही आयडी मॅच होतो तो आयडीचा युजर आणि त्या युजर मध्ये येऊन जाणार. जर युजर नसेल तर काय करणार, सेम आपण जो कोड केला तोच रिटर्न करायचा की युजर नॉट फाउंड. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण नोड जेएस यूज करतो किंवा कुठलीही लँग्वेज आपण यूज करतो तर एरर हे सगळ्यात आधी हँडल केले जातात. ठीक आहे, जर एरर आला तर काय, म्हणजे जर समजा सक्सेस येईल त्याच्यानंतर त्याचं लॉजिक वेगळंच, पण सक्सेस नाही आलं, एखादा एरर आला तर एरर हे सगळ्यात आधी हँडल झाले पाहिजे, जेणेकरून आपला खालचा कोड हा सिक्युअर झाला पाहिजे, खालचा कोड एक्झिक्यूट झालाच नाही पाहिजे. त्यासाठी इथूनच काय करणार, चेक करणार, जर युजर नाही भेटला तर रिटर्न करायचं युजर नॉट फाउंड आणि स्टेटस जो असेल तो स्टेटस तिथे असाइन करून टाकायचा. तर त्यासाठी कोणतीही लँग्वेज असेल, जसं की तुम्ही डॉट नेट असेल, जावा असेल, कुठली लँग्वेज असेल तर त्याच्यामध्ये एरर जे असतील ते एरर हे सगळ्यात पहिले हँडल केले जातात. जेणेकरून जेवढे एरर्स असतील ते एरर्स आधी एक्झिक्यूट होतील आणि त्याच्यानंतर लगेच रिटर्न स्टेटमेंट असल्यामुळे खालचा कोड जो असेल तो कधीच एक्झिक्युशन पर्यंत जात नाही. ठीक आहे, रिटर्न स्टेटमेंटचा यूज हा एक आहे की जिथून आपण रिटर्न केलं तिथूनच कोड काय करणार, स्टॉप होणार, त्याच्या खालचा जो कोड असेल तो एक्झिक्यूट होतच नाही. त्यासाठी आपण रिटर्न स्टेटमेंट हे वापरतो, म्हणून आपल्या रिटर्न स्टेटमेंट हे गरजेचं आहे. हे झालं जर युजर नाही भेटलं तेव्हाच. जर भेटलं तर काय, आपल्याला युजर डॉट नेम, त्या युजरचं नाव काय करायचं, चेंज करायचं. युजर डॉट नेम काय असणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी डॉट नेम. रिक्वेस्ट मध्ये आलेलं हा रिक्वेस्ट पहिली, रिक्वेस्ट मध्ये बॉडी मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात आणि त्या बॉडी डॉट नेमचं जे नाव असेल ते नाव आपण या युजर डॉट नेमला अपडेट करणार, कारण की युजर कोणता हा एक आपल्याला रेकॉर्ड सापडला तो. ठीक आहे, आणि रिस्पॉन्स मध्ये आपण काय करणार, त्याचं नाव सेंड करणार. ठीक आहे, आपण चेक करू. यालाच काय करू, पुट रिक्वेस्ट करायची आपल्याला. मी काय करतो, याला वाटलं तर थर्ड रेकॉर्ड आपण बघितलाच आहे. थर्ड मध्ये काय होतं, नाही थर्ड तर नाही, कारण की आपण रिलोड केला त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, अजून टू रेकॉर्ड आहे तोच बघू आपण. याच्यामध्ये बॉब आहे. ठीक आहे, आता हे नाव मला काय करायचं, चेंज करायचं. आज सेकंड रेकॉर्ड आहे तर सेकंडचा रेकॉर्ड मी काय करतो, ह्या सेम यू आर एल कॉपी करतो. ठीक आहे, कारण की या सेम याच्यावरती फक्त रिक्वेस्ट ची मेथड आहे ती फक्त चेंज झालेली आहे. मी याच्यामध्ये येऊन इथे पेस्ट करतो. ठीक आहे, आता इथे मी कोणती रिक्वेस्ट मेथड कोणती वापरणार तर पुट, कारण की मला याच्यामध्ये चेंज करायचं. ठीक आहे, चेंज करायचं, मग चेंज काय, याच्यामध्ये जी काय तुम्हाला नाव पाठवायचं, समजा नाव चेंज करायचं तर नाव काय करणार, इथून आपण पास करणार. ठीक आहे, युजर हे सेकंड रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्ड मध्ये मला काय करायचं, पुट रिक्वेस्ट वापरायची. म्हणजे पुट म्हणजे काय की मला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, अपडेट करायचं. मग काय, सरळ सरळ रॉ, त्याच्यामध्ये जेसॉन इथं असले पाहिजेत. देन मी काय करणार, कर्ली ब्रॅकेट मध्ये मी टाकणार पहिला नेम. ठीक आहे, तर नेम मला काय ठेवायचंय, याच्यामध्ये मी टाकणार बॉबच्या जागी बाबा. ठीक आहे, बॉबच्या जागी बाबा करणार मी त्याला. ठीक आहे, बॉबच्या जागी बाबा करणार. मग मी काय करणार, याला सेंड करणार. ठीक आहे, सेंड, सेंड सेंड केल्याच्या नंतर तो काय करेल, आता हा रिस्पॉन्स मला लगेच देईल. मग काय करू आपण आता, गेट बघणार, गेटची एपीआय. ठीक आहे, युजरची ज्यामध्ये आपल्याला लिस्ट भेटते ती मी एकदा कॉल करणार. मग ज्यावेळेस मी गेट करणार त्यावेळेस मला काय करणार, दोन रेकॉर्ड तर भेटतील, पण पहिला हा ॲलिस आणि दुसरा बाबा असेल. ठीक आहे, हे या पद्धतीने आपण अपडेट करू शकतो. जर मला आणखीन नाव चेंज करायचं असेल, समजा पहिल्या युजरचं नाव चेंज करायचं, तर आय डी मला इथे वन सेंड करायचा आणि त्याचं नाव ॲलिस होतं तर तिथं नाव करायचं अमोल. ते मी काय करणार, त्याचं नाव चेंज करणार. ठीक आहे, जो नाव मला इथे पास करायचा तो हा असेल बॉडी. ठीक आहे, हा जो डेटा असेल हा बॉडी म्हणून तिथे जाणार, कारण की इथून आपण बॉडी मधून सेंड करतोय म्हणून तिथे रिस्पॉन्स रिक्वेस्ट डॉट बॉडी म्हणून ते आपल्याला फेच करता येतं. याच्यामध्ये काय असेल, नेम असेल, तो नेम मी इथून पास करतोय. ठीक आहे, सेंड करतोय. येस, आय डी फर्स्ट, त्याचं नाव आता अमोल झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण गेट केलं होतं
गेट केलं होतं त्यावेळेस ते एलिस होतं आता आपण परत याला काय करतो परत एकदा सेंड करतो तर मला काय होईल ते जे काय नाव अपडेटेड होते ते दोन्ही अपडेटेड भेटते आता अमोल आहे आणि इथे बाबा आहे दोन्ही पण नाव आता हे अपडेटेड आहेत तर म्हणजे तुमचं पुट रिक्वेस्ट पण वर्क करते ठीक आहे आता देन डिलीट पण आहे ठीक आहे सेम राऊट तर सेमच आहे युजर्स कोलन आय डी म्हणजे काय याच्या पुढे काहीतरी आय डी येणार युजरच्या समोर ती आल्याच्या नंतर आणि जर रिक्वेस्ट जर डिलीट असेल तर ही मेथड कॉल ऑन आता हे ऑटोमॅटिकली हेच मेथड्स कॉल होतात ठीक आहे जर समजा गेट असेल तर सेम गेटचा हा कोड कॉल होणार ठीक आहे जर समजा गेट विथ आय डी असेल तर हा कॉल होणार समजा पुट असेल तर हा कॉल होणार कुठलाच गेटचा वगैरे दुसरा कॉल होणार नाही डिलीट असेल तर डिलीट म्हटल्यानंतर हाच कॉल होणार याच्यामध्ये काय सेम काय केलं युजर फाइंड केला आणि युजर डिलीटेडचा मेसेज देऊन टाकला ही या पद्धतीनं डिलीट पण इथे मध्ये वर्क करणार ठीक आहे आता याच्यात युजर डिलीट साठी आपल्याला काय करावं लागेल एक तर तुम्ही स्प्लाइस मेथड वापरू शकता जेणेकरून त्या स्पेसिफिक इंडेक्सवरचा रेकॉर्ड तुम्ही त्याच्यामधून डिलीट करू शकता ठीक आहे तर हे डिलीटसाठी पण सेमच आहे फॉर एक्झाम्पल मला काय करायचं की हा जो रेकॉर्ड आहे हा जसं मी पुट वापरला जसं मला याला डिलीट वापरायचं जर समजा तुम्हाला रेकॉर्ड डिलीटच करायचा डिलीट केला तर तो काय करणार इथून देणार की युजर डिलीटेड तर हे या पद्धतीने असतील तुमच्या ह्या सगळ्या एपीआय ठीक आहे आणि सगळ्यात खालचा कोड जो आपण आधी बघितला होता ज्यावेळेस सर्व्हरचा आपण कोड करत होतो त्यावेळेस नोड जेएस मध्ये करत होतो ठीक आहे पण आपण आता एक्सप्रेस जेएस वापरतो म्हणून ॲप डॉट लिसन त्यानंतर पोर्ट आपण जो डिफाईन केला होता तो हा पोर्ट 3000 त्याच्यावरती काय होणार तुमचा हा फंक्शन रन होणार सर्व्हर रनिंग ॲट HTTP लोकलहोस्ट पोर्ट हे तुम्हाला इथे दिसून येतं सर्व्हर रनिंग ॲट HTTP लोकलहोस्ट 3000 हे या पद्धतीने असेल तुमचं API बनवायचं एक सिंपल मेकॅनिझम ज्यावेळेस तुम्हाला एखादा API बनवायचा असतील गेटचा असेल पुटचा असेल डिलीटचा असेल तर तुम्ही या सिंपल वेने तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये भरपूरसे आणखीन म्हणजे एवढं सोपं पण समजा आपण याला सोप्या पद्धतीने हे सिंपल एक क्रूड ऑपरेशन करायचं म्हणून आपण हे केलं याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी असतात जसं की मला इथं व्हॅलिडेशन्स लावायचं की खरंच कुठे रिक्वेस्ट जी आलेली आहे समजा ही रिक्वेस्ट जी आलेली आहे ही खरंच व्हॅलिड डोमेनवरून आलेली की नाही किंवा कोणी दुसऱ्या तिसऱ्या पार्टीने कोणीतरी याचा यूज केलेला आहे का तर हे चेक करण्यासाठी आपल्याला इथं मिडलवेअर पण लावावं लागतं ठीक आहे तर ते मिडलवेअर्स असतील तर आपल्याला यूज करावा लागतो कधी कधी मला फाईलमधून डेटा फेच करायचा कारण की मी डेटाबेस नाही वापरत मला काय करायचं मी एक नोटपॅड म्हणा किंवा एक एक्सेल फाईल बनवली असेल ठीक आहे तर त्या फाईलचाच डेटा मी यूज करतोय त्यावेळेस मला फाईल सिस्टीम पण यूज करावं लागतं त्यावेळेस काहीतरी जिथे रिक्वायर्ड एक्सप्रेस केलं तसंच रिक्वायर्ड एफ एस पण करावं लागतं जसं फाईल सिस्टीम रिक्वायर्ड करावं लागतं तसे आणखीन आपल्याला मॉडेल पण इथे इम्पोर्ट करावं लागतात तर आजच्यासाठी इनफ आहे मोस्टली तुम्ही याचा ट्राय करा हा कोड बेस असेल या कोड बेसचा मी कोड वाटलंस हा कोड तुम्हाला मी शेअर करतो डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो हा कोड तुम्ही घ्या त्या कोडचा तुम्ही यूज करा तुम्ही स्वतःच्या तुमच्या मेथड्स बनवा मी जसं ॲरे टाकले इथं दोनच फील्ड आहेत तुम्ही वाटलंस तर 10-12 फील्डचा एक ऑब्जेक्ट तयार करा आणि मल्टिपल ऑब्जेक्टचा एक ॲरे तयार करा आणि त्या ऑब्जेक्टवरती तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करा मोस्टली असे ट्राय करू शकता तुम्ही की एक हे बनवा कार्ड्स बनवा त्या कार्डवरती इमेज असेल इमेजचा पाथ याच्यामध्ये ॲड करा एखादं तुम्हाला URL टाकायचा इमेजचा URL एक घ्यायचा नंतर टायटल डिस्क्रिप्शन एक ब्लॉग समजा आपण बनवतो सेम त्या ब्लॉगचा एक कार्ड तुम्हाला बनवायचा असेल तर त्यासाठी हा API यूज करू शकता ठीक आहे तर ब्लॉगचा API तुम्हाला बनवायचा आहे तर त्यासाठी तुम्ही तयार करू शकता त्यामध्ये फील्ड्स वाढवा नंबर्स घ्या काही नंबर घ्या स्ट्रिंग घ्या कॉम्बिनेशन्स असेल तर किंवा ऑब्जेक्ट पण एकाच्यामध्ये ॲड करू शकता ॲरे पण याच्यामध्ये घेऊ शकता ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे हा डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण कोड टाकून देईल कोड तुम्हाला बघायचा आहे आणि यूज करून बघायचा आहे ठीक आहे तर आजच्यासाठी इथेच बाकीचं आपण उद्या बघू